महाराष्ट्रातल्या इतिहासात सर्वाधिक बचावात्मक बोलणारे मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांची नवी ओळख निर्माण झाली आहे। कोणतीही माहिती विचारली की पाहतो, बघतो, मीही ती घेतो अशी टिपिकल सरकारी उत्तरं ठरलेली असतात। मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अजाणतेपणाचा साम मराठीने केलेला हा पंचनामा। दिनांक 6 सप्टेंबर, ठिकाण नांदेड, विषय राहुल गांधी यांचा दौरा, उत्तर माहिती घेतो, पाहतो, बघतो। राहुल गांधी उद्या मुंबईमध्ये येण्याची आज मला माहिती मिळालेली आहे। ऐकलत, हे आहेत महाराष्ट्राचे तडफदार मुख्यमंत्री अशोक चव्हाण। महाराष्ट्रात काय चाललंय हे त्यांना माहित नाही। काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते, हे खुद्द मुख्यमंत्र्यांनाच माहित नाही हे विशेष। खरंच हे मुख्यमंत्र्यांना माहित नव्हतं की माहित नसल्याचं ते नाटक करत होते। आता नीट पहा, नीट ऐका। दिनांक 5 सप्टेंबर, ठिकाण नांदेड, विषय अजित पवारांची टीका, उत्तर माहिती घेतो, पाहतो, बघतो। अशोकाचं झाड हे अतिशय मतलबी झाड, ते स्वतःशिवाय दुसऱ्याला कुणाला सावलीच देत नाही। ते स्वतःच एकटंच वाढतंय, कुणी त्याच्यात खाली उभं राहायचं नाही। तुम्ही बघा, ते अशोकाचं झाड असंच असतं। त्याच्यावर पवारसाहेब तर नेहमी आम्हाला लहानपणी सांगायचं, अशोकाची झाडं लावत जाऊ नका। आम्हालाही कळायचं नाही का साहेब असं म्हणतात, ते आता कळतंय की ते दुसऱ्याला सावली देत नाही। त्याच्यामुळं आमच्या जयंतरावांच्या पण त्या झाडाच्या लिस्टमध्ये अशोकाचं असलं झाड नाही। जरूर माहिती घेऊन मी माहिती माहिती घेईन ना। अजित पवार सध्या इथे नाही आहेत, ते परदेशात आहेत। ते आल्यानंतर मी जरूर माहिती घेईन आणि तुम्हाला बातमी देईन। ऊर्जा मंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर थेट टीका केली, तरीही अशोक चव्हाण काहीच माहित नसल्याचं सांगतात। अजित पवार हे परदेशात आहेत, ही अपडेट माहिती मुख्यमंत्र्यांना आहे। मग मुख्यमंत्र्यांना अजितदादा काय म्हटले हे कसं माहित नाही? मुख्यमंत्री साहेब हे ऐका, अजित पवार काय म्हणाले ते ऐका, नीट कान देऊन ऐका। अशोकाचं झाड हे अतिशय मतलबी झाड, ते स्वतःशिवाय दुसऱ्याला कुणाला सावलीच देत नाही। ते स्वतःच एकटंच वाढतंय, कुणी त्याच्यात खाली उभं राहायचं नाही। तुम्ही बघा, ते अशोकाचं झाड असंच असतं। त्याच्यावर पवारसाहेब तर नेहमी आम्हाला लहानपणी सांगायचं, अशोकाची झाडं लावत जाऊ नका। दिनांक 4 सप्टेंबर, ठिकाण लातूर, विषय लातूरच्या 10वी 12वी बोर्डाचं विभाजन, उत्तर माहिती घेतो, पाहतो, बघतो। लातूरच्या 10वी 12वी बोर्डाचं विभाजन होणार आहे, याबाबत आमचे लातूरचे प्रतिनिधी अनिल पौलकर यांनी मुख्यमंत्र्यांना थेट विचारलं। त्यासंबंधीची कागदपत्रही दाखविली, पण मुख्यमंत्री हे मानायला तयार नाहीत। त्यांनी नेहमीचंच उत्तर दिलं, पाहतो, माहिती घेतो आणि सांगतो। मुख्यमंत्री काय म्हणाले ते त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐका। माझ्याकडे हा कागद आहे, या कागदामध्ये असं म्हटलेलं आहे विविध विभागाच्या स्तरावर अनेक गोष्टी असतात, त्याच्यामुळे मागण्या येत असतील, पण माझ्याकडे असं कुठलाही माझ्याकडे कागद आहे की नांदेड येथे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची अनेक ठिकाणच्या मागण्या असतात, अनेक जिल्ह्यामध्ये नवीन मागण्या असतात। त्यामुळे मागण्या येणं स्वाभाविक आहे। मान्य करायच्या न मान्य करायचं गुणवत्तेवर ठरवता येतात। दिनांक 4 सप्टेंबर, ठिकाण नांदेड, विषय नांदेड रेल्वेबाबत, उत्तर माहिती घेतो, पाहतो, बघतो। नांदेड लातूर ते मुंबई मार्गे जाणारी रेल्वे सेवा नांदेडसाठी बंद करण्यात आली आहे। मात्र लातूर ते मुंबई ही रेल्वे सेवा सुरळीत आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता मला काही माहिती नाही, माहिती घेतो आणि सांगतो असं नेहमीचंच परमनंट उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं। माहिती घेतो मी आताच नांदेडला आल्यामुळे नेमक्या कशामुळे बंद झाली माहिती घेईन। दिनांक 4 सप्टेंबर, ठिकाण औरंगाबाद, विषय विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना मारहाण, उत्तर माहिती घेतो, पाहतो, बघतो। ऐकलं, अहो मुख्यमंत्री साहेब, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना जळगावात मारहाण झाली, पण त्याविषयी तुम्हाला माहिती नाही। पत्रकारांनी लक्षात आणून देखील मुख्यमंत्र्यांचं नेहमीच फिक्स उत्तर माहिती घेतो, पाहतो, बघतो।
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना काल मारहाण झाली जळगावमध्ये अटक. माहिती घे. दिनांक 31 ऑगस्ट, ठिकाण मुंबई, विषय मेट्रो प्रकरणी अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया. उत्तर: माहिती घेतो, पाहतो, बघतो. मुंबईतला मेट्रो रेल्वेचा मार्ग अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याजवळून जातो. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याबाबतही मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे काय म्हटले ते प्रत्यक्षच पहा. मैं चेक करता हूं उन्होंने क्या कहा है, फिर बताऊंगा. उन्होंने अपने ब्लॉग पे लिखा है, आज ही लिखा मैं है. देखूंगा, पहले मैं समझ लूंगा क्या कहा है, फिर देख पाऊंगा. आता चक्क मुख्यमंत्र्यांच्याच बोलण्यातला हा विसंगतपणा तुम्हीच पहा. ई गव्हर्नन्सच्या बाबतीत नाही प्रयत्न करत आहोत. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग गावात झाला पाहिजे. की शेवटी मंत्रालयामध्ये आमच्याकडे सर्व खाजगी क्षेत्रात सगळीकडेच माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग आहे. मैं चेक करता हूं उन्होंने क्या कहा है, फिर बताऊंगा. उन्होंने अपने ब्लॉग पे लिखा है, आज ही लिखा मैं है. देखूंगा, पहले मैं समझ लूंगा क्या कहा है, फिर देख पाऊंगा. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचं आदान प्रदान झालं पाहिजे, माहिती शेअर झाली पाहिजे, असं मत मुख्यमंत्री अशोक चव्हाण नेहमीच करतात. पण स्वतः किती माहिती अपडेट ठेवतात ते तुम्हीच पहा. सलमान खान बद्दल जी वक्तव्य केली गेल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यतः पाकिस्ताननं हल्ला केला नाही असं तो म्हणतो, कितपत योग्य? सलमान खान काय म्हणाले मला माहित नाही. किंबहुना ते म्हणाले की नाही हे सुद्धा स्पष्ट करावं लागेल. पाहिलं काय सांगतायत मुख्यमंत्री? अहो मुख्यमंत्री साहेब, तुम्ही राज्याचे कारभारी, पण तुम्हाला काहीच माहिती नाही. मग तुम्ही ई कम्युनिकेशनच्या गोष्टी कसल्या मारता? मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माध्यमासमोर वक्तव्य केल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यापासूनच धडा घेऊन सध्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नेहमी माध्यमासमोर सेल्फ डिफेन्स करतात. कोणताही प्रश्न विचारला तरी त्यांचं उत्तर ठरलेलं असतं. बघतो, पाहतो आणि माहिती घेतो अशी टिपिकल सरकारी छाप उत्तर देऊन ते माध्यमांना टाळतात. पण भविष्यात अशोकरावांनाही मतदार राजा पाहतो, बघतो आणि पारखूनच घेतो असंच म्हणणार यात शंका नाही. कॅमेरामॅन श्रीनिवास, मिलिंद अवताडे, साम मराठी, मुंबई.